तू चहा बघ. ओ थांब, हायच थांब. ही घे पुरणपोळी. तुका चायमध्ये बुडवून खाऊ आवडतं ना, मनात ठेवले. धर, मी चाय ओतते. हा थांब आत्ते, मी सगळं आवरून घेते मग. नाही, माझ्या समोर खा. अगो काल देवळात गेलो होते ना, तैवर प्रसाद मिळालो. दादा, माझी वहिनी, आरव सगळ्यांनी खाल्यानी. तुका ठेवलं होतंय, खा तू. इराक नाही दिलास? अगो मी ते काय विचारलंय, पण सालाबाद प्रमाणे ती रागातच होती खूप. म्हटलं नको, म्हटलं गेलं उडत. आत्ते ती रागात नाही बोलली असत, पण ते का खूप आवडतं, माझ्यापेक्षा पण जास्त. तू एक काम कर, ही तिच्यासाठीच ठेव. नाही गो बाय, तू खा म्हटलंय ना, मग तूच खा. आत्ते जास्त गोड खाऊन दात किडतात. आत्ताच तर बोललस ना तू, ती पतंजली आयुर्वेदिक दंतकांती टूथपेस्ट वापरतस, मग की दात किडूचा प्रश्नच काय येता. आत्ते गप गुमान खा म्हटलंय ना, मग खा. आत्ते इराक आवडता ना, मग हे आसान दे. माझा काय, माका पाहिजे तेव्हा मी बनवून खाऊ शकते, पण असू दे त्याच्यासाठी. खयच्या मातेचं बनलंस ना, तर रवण आताच माहित, अजिबात ऐकूच नाहीस. बयो, उद्या जर एकच गोष्ट दोघींका एकदम आवडली तर ती पण एका देऊन टाकतलस. होय, ती जरी माका त्याची बहीण मानत नसली ना, तरी मी ते का माझी बहीण मानते. एवढा मी तिच्यासाठी करूच शकते. माझी मॉम माझ्या सोबत आहे, तिला सुद्धा विशाल पसंत आहे. सो बस काही दिवसांचा प्रश्न आहे. मग विशाल कायमचा फक्त आणि फक्त माझा. बयोग, इराच्या मनात विशाल सरांबद्दल काय असा आता सांगू काय? नाही नाही नको. ही बयो तर त्यागाची मूर्ती असा. आपला प्रेम बाजूक सारून त्या विशाल सरांका हसत हसत इराच्या हवाली करीत. आत्ते काय काय एवढा विचार करतास? काय काय नाही, पण एक गोष्ट खरी आहे, त्या इराक बिघडवण्यामागे त्याच्या आईचा जेवढा हात असा ना, तेवढं तुझं पण असा. तुझं तर काहीतरी असता. चल माका निघूचा, आमका ती क्लिनिकची जागा ना ती बघूक जाऊचा. मी झाडू मारून. Pick up the call, दुष्यंत. झाली याची नाटकं सुरू. हा फोन का नाही उचलत आहे? दुष्यंत खरंच काही सांगेल का शुभंकरला? नाही, त्याच्यात तेवढी हिंमत नाहीये. मुलीला ना कधी काय करावं काही कळत नाही. आता प्लीज यार झोपू दे ना. मम्मा तू प्लीज यार झोपू दे. उठ अगं, किती वाजलेत बघ. चल उठ. काय उठ काय करू इतके लवकर उठून? कॉलेजला जायला वेळ अजून. हिरा, अगं तुझा बाबा, विशाल, आरव, ती बयो ते गेले सुद्धा आणि तू बस इथे झोपा काढत. हा, तुला काहीच कसं माहिती नसतं? अगं ते काय गरिबांसाठी फुकट क्लिनिक का काय ते सुरू करतात ना, तिथे गेले ते. उठ तू. विशाल पण गेलाय? हो, विशाल पण गेलाय. हे बघ हिरा, जरा जा त्यांच्यात इन्व्हॉल्व हो. ती बयो पुढे पुढे करते. अगं तुला जर विशाल हवा असेल ना, त्याच्या मनात स्थान निर्माण करायचं असेल ना, तर तुला सुद्धा हे समाजकार्य का काय ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असं त्याला कळायला पाहिजे. कळतंय का मी काय सांगतेय ते? हे बघ, तुला आवडो ना आवडो, त्याच्यासाठी या काही गोष्टी तुला कराव्याच लागतील. कळतंय? चल उठ, आवर. विशाल आहे म्हणू ना? ठीक आहे, माहितीये मला. आवर, चल. बाबा, मी तुला प्लॅन समजावून सांगतो. बयो, हे बघ,
हे स्ट्रक्चर ऑलरेडी आहे. ठीक आहे, इकडून ना याला असं कापड लावून घेऊ. पण आरव, हा. या गार्डनच्या सगळ्या परमिशन्स मिळतील ना आपल्याला? बाबा आम्ही ऑलरेडी घेतल्यात. आरव दादाच्या मित्राचे बाबा आहेत ना, ते हयचे ट्रस्टी आहेत. अरे वा, हुशार आहेत माझी मुलं. चल आत बघू. पण मी काय म्हणतो आरव, एवढी जागा पुरेल ना? वा, काय माणसं नेमलेत ना मी पोटे. मी तुम्हाला सरस्वतीला क्लिनिक ओपन करण्यापासून थांबायला सांगितलेलं. तुम्ही काय तिला मुहूर्त काढून दिलात का? मॅडम त्यांचं क्लिनिकचं काम सुरू झालंय. मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? हे बघा, ह्या पोटेकडून आजपर्यंत एकही काम अर्धवट झालेलं नाहीये. मॅडम त्या गाळा मालकाला मी असं धमकावून आलोय ना, तो यांनाच काय इतर कुणालाही तो गाळा भाड्याने नाही देणार याच्यानंतर. मला काही ऐकायचं नाहीये. काल त्या चौघांचं प्लॅनिंग सुरू होतं, कळलं? काहीही करा, सरस्वतीला थांबवा. मॅडम आत येऊ काय? अगं ये ना, ये. काय काम काढलंस? मॅडम आमची सगळी प्लॅनिंग झाली आहे. आता फक्त तुमची या सगळ्यात परमिशन असल्याची एक सही मिळाली ना तर बरं झालं असतं. म्हणजे आमका कोणी आता अडवणार नाही. ओ मॅडम प्लीज नाही नका म्हणू. आपल्या हॉस्पिटलचा काय हो तोटा नाही होणार. उलट आपल्या हॉस्पिटलचे विद्यार्थी आणि कर्मचारी या काम करतात ना, म्हणून फायदाच होईल. हो, पण तू क्लिनिक सुरू कुठे केलंयस? हॉस्पिटल समोरच्या गार्डन मध्ये. अहो ऍक्च्युली ना आम्ही समोरचा गाळाच बघत होतो, पण त्या माणसानं आधी हो सांगितल्यान मग परत नाही सांगितलं. अचानक त्याचं मतपरिवर्तन कसं झालं ना काय माहिती हो. पण मॅडम, पण माझं रवळण्यात माझ्या वांगडा असा, त्याने माका बुद्धी दिली आणि गार्डनची आयडिया सुचवली. अरे वा, म्हणजे तुझे गाळ्याचे पैसे सुद्धा वाचले म्हणायचे. लेटर साइन. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. येत आहे. पिकअप फोन का नाही उचलत आहेस? प्लीज 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 दुष्यंत फोन उचल. गौतमी, हा तुझा 45वा कॉल आहे. किती डेस्परेट झालीस ना माझ्याशी बोलायला. एरवी मात्र मॅडम त्यांच्या मूडनुसार फोन उचलणार. दुष्यंत फोन का नाही उचलत आहेस तू? कामाचं बोल. तू काल रात्री काय नशेत होतास काय? नशेत मी नाही गौतमी, तू होतीस. जरा आठवून बघ काय काय बोललीस मला काल. माझी या डॉक्टर दुष्यंत वाघमारेची लायकी काढलीस ना तू. आणि काय सौदामिनीनं पाळलेला कुत्रा म्हणालीस ना तुम्हाला. दुष्यंत सोड ना आता ते. हे बघ आता पण का तेच बोलतोयस तू. बरं मी नाहीये, मला सगळे आठवते तू काय बोलली असते. तू बरत होतीस. But that's okay, Gautam. Now it's all over. आता ना हे सगळेच माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जात चाललंय. सो आता माय डिअर गौतमी, तुझी सगळी कारस्थानं ना मी तुझ्या
डॉक्टर शुभंकरला सांगतो की नाही ते बघ. भयो लेटर कसलंय? परमिशन लेटर. कसलं? सौदामिनी मॅडमची सही घेतली आहे यावर. म्हणजे आपल्या कोणी अडवणारच नाही. काय सांगतेस बघू? वा भयो, हे तू मस्त काम केलंस. पण मला एक कळत नाहीये, त्या सौदामिनी मॅडम आपल्याला सपोर्ट कसं काय करतात अचानक? मला वाटलं होतं ते आपल्या अगेन्स्ट जातील. बाबा, त्या खरंच बदलल्या. बदलल्या असतील तर चांगलंच आहे, पण असू, चल. दुष्यंत प्लीज तू असं काही करणार नाही. तू शुभंकरला काही सांगणार नाहीयेस. तुला शपथ आहे माझी. बरं ठीक आहे, तू एवढी भीक मागतेस तर मी ही घातली तुला भीक. नाही सांगणार तुझ्या शुभंकरला. थँक गॉड. तू नक्की सांगणार नाही ना शुभंकरला काही? आय मीन फक्त तुझ्या शुभंकरलाच नाही, थँक्स दुष्यंत. तर तुझ्या प्रिय मोलकरीणीलाही सांगणार आहे. दुष्यंत, अरे तू काय बोलतोस? तू प्लीज ऐक ना माझं. मी सांगतेय ना तुला. तू प्लीज, तू कोणालाही काहीही सांगणार नाहीयेस. गौतमी, तू माझ्या प्रेमाची इतकी वर्ष तुला जी जी मदत केली त्याची अजिबात कदर केलेली नाहीयेस, बरोबर? कृतज्ञ निघालीस का तू? शी, फारच कृतज्ञ. सॉरी, कांट हेल्प. आता याचं फळ तुला मिळणारच. सरस्वती, डॉक्टर शुभंकर, एक मिनिट. हा सर. मला तुमच्या दोघांशी एक फार महत्वाची गोष्ट बोलायची. हा सर, बोला ना. बोला ना सर. दुष्यंत प्लीज ऐक ना. दुष्यंत ऐक ना प्लीज, काही सांग. ही बाय माझी वणीक भूताभितानं पछाडला की काय? एवढं कप फुटलो तरी काय बोलली नाही. आणि अशी अचानक धावत काय केली? हॉस्पिटलनी जी नवीन स्कॅन मशीन्स मागवली होती ती आली की मला कळवा प्लीज. ओके, ठीक आहे. ठीक आहे. हे लेटर कसलं? परमिशन लेटर. कसलं परमिशन लेटर? तर आम्ही गरिबांचा क्लिनिक टाकणार आहोत ना, त्याबद्दल सौदामिनी मॅडमनी दिलेली परमिशन असं त्याचं लेटर. परमिशन लेटर? सरस्वती, मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं कॉलेजच्या आवारात तुम्हाला असं काहीही करता येणार नाहीये म्हणून. सर, आम्ही कॉलेजच्या आवारात करतच नाही आहोत. मग थयच पुढे गार्डन असा ना, थय करतो. नाही नाही नाही, हे गार्डन मध्येही करता येणार नाहीये. का नाही? म्हणजे ड्युटी आवर्स संपल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करणार आहोत आणि या मुलांची लेक्चर संपल्यानंतर ते आम्हाला जॉईन करतील. आणि सर, आम्ही हॉस्पिटलचं कुठलंही साहित्य वापरणार नाही आहोत. होय सर, ह्याने हॉस्पिटलचा काय नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होणार. कारण सगळे गरीब पेशंट अर्धवट ट्रीटमेंट घेऊन परत जाणारच नाहीत. एक डीन म्हणून मी तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही. ह्या बघा सर, आम्ही क्लिनिक टाकणार आहोत त्या गार्डन मध्ये, हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये नाही. आणि गार्डनची परमिशन आमका मिळाली आहे BMC कडून.
आणि सेफर साईड म्हणून आम्ही आपल्या हॉस्पिटलच्या ओनर म्हणजे सौदामिनी मॅडमची परमिशन घेतली आहे. येतो आम्ही लेटर. बाबा माझ्या लेक्चराक जरा वेळ आणि माझी वॉर्ड व्हिजिट पण झाली आहे. मी जरा बाहेर जाऊन येते. आता कुठे चाललीस? बाबा हो ते झोपडपट्टीत पॅम्पलेट वाटायचे आहेत ना, ते छापूक प्रिंटिंग वाल्याकडे जायचे. अच्छा. बरं मग चल, मी पण त्याच बाजूला चाललोय. मी पण येतो. हे गौतमी सावकाश. काय ग एवढी घाबरी घोरी होऊन कुठे चाललीयस? म्हणजे दुष्यंतने ह्यांना काही सांगितलं नाहीये वाटतं. बाबा मी जाऊन येते. हा गौतमी, तुला विचारतोय मी, एवढी घाबरली काय आहेस? ते मीटिंग होती ना, उशीर झालाय. मी आलेच. हा सावकाश सावकाश, धावू नकोस. थँक्यू सो मच. थँक गॉड तू शुभंकरला काही नाही सांगितलं. मी खरंच ना तुझे किती आभार मानू मला कळतच नाहीये. थँक्यू सो मच. हात सोड. हा हात सोड. उगीच नको त्या भ्रमात राहू नकोच. आज सांगितलं नाही याचा अर्थ आयुष्यात कधीच सांगणार नाही असं होत नाही. दुष्यंत ऐक ना, मी तू सांगशील तसं वागेन, तसं करेन, पण प्लीज तू त्याला काही सांगू नकोस ना प्लीज. तुझ्या या असल्या फसव्या लाडीगोडीचा परिणाम आता माझ्यावर कधीच नाही होणार, कधीच नाही. पण गौतमी, मी काय करू शकतो याचा ट्रेलर तू आत्ताच बघितलास नाही का? सो आता यापुढे माझ्याशी नीट वागायचं. दुष्यंत प्लीज ऐक ना, मी तुला हर्ट होईल असं. पप्पा दादा, अरे काय झालं? असा किती करतास पप्पा दादा? अरे पप्पा दादा, अरे अरे थांब. कोण? डॉक्टर? हॅलो अरे पळतास कित्याक? डॉक्टर, तू माका मारशील? अरे मी कशाक मारेन तुका? हा तो पण प्रश्न. तू माका कशा मारशील? कशा? थांब एक मिनिट थांब. डायरीत मी लिहिलंय. काय लिहिलंय? डॉक्टर. हा, डॉक्टर पासना सावध. झोपडपट्टीचा विषय विशाल सरांका सांगितल्यामुळे डॉक्टर देणार बेदम मार. गे माझा कर्मा म्हणून पळतास एवढा? अरे मी नाही मारूच आहे, तू थयस. थांब, खय आहेस तू सांग माका. तू माका पहिल्या वेळी आवाज दिला होतास ना, थयच उभो असे मी. काय? बरं थांब, इलय.
आमचा अजून डिवोर्स झालेला नाहीये. तू जसं समजतेस तसं काही नाहीये. शट अप. अशा बिनकामाच्या फालतू चर्चेसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. काम धंदे नसलेल्या आणि लाज सोडलेल्या माणसांना वेळ आणि जागा याचं काहीच नसतं. आणि अशासाठी तर नाहीच नाही. ती सरस्वती तिथे गरिबांसाठी क्लिनिक ओपन करण्यासाठी घाट घालतेय आणि तुम्ही ते थिल्लर चाळे करताय. एक्सक्यूज मी, मला सांगण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचार जरा. त्या सरस्वतीला परमिशन लेटरवर सही देऊन तू खत पाणी घालतेस. आवाज खाली ठेवायचा. मी काय सांगितलेलं हे लक्षात नाहीये तुझ्या? मी त्या सरस्वतीला नकार देऊ शकत नाही. तर आता जा, तू आणि पोटे सांभाळून घ्या. निघ. मग काय गौतमी मॅडम, दिले का 5 लाख रुपये तुझ्या सो कॉल्ड बेबीने? नाही. काय? सिरियसली? त्याने तुला 5 लाख रुपये नाही दिले आणि तुला त्याच्याशी लग्न करायचंय? गौतमी, त्याला जर मी इथून हाकलवून लावलं ना तर बाहेर लोकांकडे जाऊन काम करायची सुद्धा लायकी नाही त्याची. आणि तू त्याला भाव देतेस? सर 5 लाख रुपये नाही देऊ शकला तुला? मॅम, तुम्ही एकदम खरं बोलताय. त्याची खरंच लायकी नाहीये. माझ्यासाठी तो किती आश्वासनं द्यायचा, मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन, आणि आता वेळ आली तर साधे 5 लाख रुपये पण द्यायला नाहीयेत त्याच्याकडे. एक नंबरचा दळिद्री माणूस आहे, तुटक स्वार्थी आहे तो. आता यापुढे तू त्याला भाव द्यायचा नाहीस. म्हणजे दुष्यंतला तुझा राग यायला पाहिजे असं काहीतरी कर. जेव्हा पण मी दुष्यंत समोर तुझं नाव घेईन ना त्याला तुझा तिरस्कार वाटला पाहिजे. पण मग ती तुला मदत करेन आणि तरच तुझा बिझनेस टिकेल. डील? ठीक आहे. गुड. किती पळवतस? काय झाला इतका? सॉरी पप्प्या दादा, अरे तू सॉरी किती बोलतस? अरे आजवर माझ्या आयुष्यात माझ्या परक्या नात्यांनी साथ दिली आहे माका, त्यातलाच तू एकच. तू माझ्या काळजीपोटीच केलास ना सगळा. म्हणजे तू माझ्या रागवलंच नाहीस? नाही अरे, आपल्याच माणसांवरती रागून खय जाऊ मी. बरं आता सगळं जाऊ दे, माका तुझी हेल्प हवी आहे. डॉक्टर तू फक्त बोल, अगो मी तुझ्यासाठी जीव पण दे. होय, आधी ऐकान घेशील? हा बोल. हा, आपल्या गरिबांसाठी क्लिनिक उघडायचं आणि त्यासाठी पॅम्पलेट्स छापून आजूबाजूच्या झोपडपट्टीत वाटायचं. चल आधी प्रिंट्स काढूया. अरे बंटाई, अरे इतना ही काम है ना? अरे अपने पंटर लोगों को अभी काम पे लगा देता हूँ. अरे तू खाली पत्ता बोल, पत्ता. नवीन भाषा शिकलाय, कशी आहे? त्याबद्दल नंतर बोलू. हा, या खूप मोठा विषय. चल चल बंटाय, तू का पत्ता सांगताय. चल. ए डॉक्टर, तुका भाषा नाही आवडली? मी पुन्हा नाही बोलूच आहे. मका सांगता इंडिकेटर चोरून किती पैसे मिळतात रे? हा, ते प्रिंट काढूया. चल. वेडी झाली होती सौदामिनी. स्वतः सिग्नेचर देऊन बसलीये आणि आता हे सरस्वती प्रकरण आपल्याला थांबवायला सांगते. सर मला तर काहीच सुचत नाही. सर त्या मलाही ओरडल्या. त्यात ती सरस्वती भारती ॲज युजल हुशारच निघाली ती. त्यांनी प्रॉपर फिल्डिंग लावून पोटे आपल्या दोघांनाही यात अडकवलं.
सर आता आपल्यालाही काहीतरी प्लॅन हा करावाच लागणार आहे. पोटे आपणही प्लॅन रेडी करूया ना. आता या सगळ्या गोष्टी शब्दांनी सोडवता येतील असं मला वाटत नाही. त्यामुळे आता साम दाम दंड आणि भेद याचाच वापर करून हे सगळं थांबायला लागणार. ते कसं? म्हणजे पोटे आजपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये इतके कांड केलेत वेगवेगळे. तुमच्या आता खूप ओळखी असतील ना, खूप कॉन्टॅक्ट असतील. म्हणजे पोटे साम दाम दंड भेद यासाठीचे लोक. सर तुम्ही काय बोलताय सर? सर मी अत्यंत साधाभोळा माणूस आहे सर. मी हे सगळं नाही करू शकत सर. साधा बोळा? हो सर. तुम्ही सर म्हणजे माझंही काही स्टँडर्ड आहे ना. हो, तुमचं स्टँडर्ड वगैरे सगळं बाजूला ठेवा. आता काय करायचंय याकडे लक्ष द्या जरा. आता शब्दाने नाही तर लाठीनेच आपल्याला आपलं काम करून घ्यायला लागणार आहे. अच्छा सर, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भाडोत्री गुंड आपण आणून त्यांचा बंदोबस्त करायचा. आता कुठल्याही परिस्थितीत गार्डन मध्ये क्लिनिक सुरू होता कामा नये. आणि ही जबाबदारी आता पोटे तुमच्यावर. बाबा हे बघ, सकाळी आपण जे डिस्कस केलं ना, हे बघ, हे ते 3 सीटर बेंच आहे ज्यावरती ते लोक बसतील वगैरे. त्यानंतर हे बघ, या बाजूला आपण असा ठेवू शकतो. ठीक आहे. आणि हे पोस्टरचं डिझाईन वगैरे आहे. हे सध्या रफ आहे. उद्या फायनल प्रिंट्स येतील या डिझाईनचे. आणि अरे हा, सकाळी आपलं डिस्कशन झाल्याप्रमाणे मी मांडववाल्याला सांगितलंय त्या स्ट्रक्चरला तो पडदा लावून देईल उद्या सकाळी. हा मम्मा. अगं ये बाळा, बस इथे. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह हो. अगं इट्स ओके, तुम्ही करा कंटिन्यू. डन. करेक्ट. बस इथे. तुझं नियोजन आरव मस्त आहे. हा करेक्ट आहे. ए ऐका सगळे, मी काय म्हणतोय, आपण या कामाला काहीतरी नाव दिलं तर. मी सुचव. हा बोल ना. पुअर पीपल्स हेल्पलाईन. वा, मस्त आहे. काही काय मम्मा. ए इरा, अजिबात नाही असलं काही नाव. म्हणजे नाव असं असायला हवं की सगळ्यांना सहज म्हणता येईल. एक्झॅक्टली सर. आणि असं नाव हवं जे इतरांसाठी सुद्धा प्रेरणा ठरेल. मी काय म्हणतो, भारतीचं नाव दिलं तर. म्हणजे परिस्थिती नसतानाही आपल्या मुलीला डॉक्टर व्हायचं स्वप्न देणं, ते रुजवणं, त्यासाठी कष्ट करणं ही काय सोपी गोष्ट नाहीये ना. खूप सुंदर आयडिया आहे बाबा. म्हणजे यापेक्षा दुसरं भारी नाव असूच शकत नाही. दादा, या सगळ्यात बेस्ट नाव असा. मी इलय, थांब. भारती आरोग्य सेवा केंद्र. वा, खूप छान नाव आहे. एक नंबर नाव आहे बळ. मी आजच या नावाचा बॅनर तयार करायला सांगतो. आज भारती असायला हव्या होत्या. आपल्या मुलीची होणारी प्रगती बघून त्यांना भरून आलं असतं. आज खरंच त्या हव्या होत्या. आपल्या मुलीला गरिबांविषयी, पेशंट विषयी असणारी तळमळ बघून त्या खूप खुश झाल्या असत्या. तिचं स्वप्न जगायला आज त्या हव्या होत्या. सर, या सगळ्यासाठी जो काही खर्च येईल तो मी माझ्यातर्फे केला तर चालेल? नाही नाही अजिबात नको. ते मी बघतो. रे बाबा, पॅम्पलेट्स पण उद्या येणार आहेत. ठीक,
आणि या ठरलेल्या नावाचा बॅनर पण उद्याच प्रिंट करून घेतो. चमचा कुठला? चला गरमागरम बटाटे वडे खाऊन घ्यावा. अरे वा. दादा, ह्या उपक्रमात माझ्या लाडक्या भारती वहिनीचं नाव दिलंच म्हणान. हे 1000 रुपये माझ्याकडनं देणगी म्हणान. धर. ये काय नको गो सुमन, ठेव तुझ्याकडे. दादा नको म्हणा, नको ना. माझ्याकडनं छोटूसं हातभार समज. बर दे. चला मग उद्यापासून आपलं मिशन स्टार्ट होणार. येस.